अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवती अमावस्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे। आपण श्री क्षेत्र खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। आपण पाहू शकता की गडावरती गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली आहे। फुलांची अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर पालखी सोहळा हा श्री क्षेत्र खंडेरायाच्या गडावरून कऱ्हा नदीच्या शाही स्नानासाठी निघालेला आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात अधिक मास असल्याने या सोमवती अमावस्येला मोठं महत्व प्राप्त झालं होतं आणि त्यामुळे राज्यातून नव्हे तर परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेण्यासाठी आले होते, या सोमवती अमावस्येसाठी आले होते। खरं तर आपल्या सोबत बोलण्यासाठी या सोमवती अमावस्येनिमित्त प्रमुख विश्वस्त विवेक पानशे सर आहेत। सर, काय सांगाल? खरं तर आज अधिक मास आहे, 1.5 वर्षांनी ही अमावस्या आलेली आहे आणि प्रचंड भाविक हे या अमावस्येसाठी दर्शनासाठी आलेले आहेत। सर्वांना जय मल्हार। आता 2 वाजता पालखीचं प्रस्थान हे करा स्नानासाठी झालेलं आहे। पहाटे 6 वाजता करा स्नान होईल। करा स्नान झाल्यानंतर ग्राम प्रदक्षिणा करून 9 वाजता परत पालखी गडावर येणार आहे। आज भाविकांसाठी सर्व सुविधा पुरवलेल्या आहेत देवस्थानतर्फे। त्यानंतर उद्याच्याला अन्नदान पहाटे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे, होईल उद्याच्याला सकाळी 8 वाजता आणि भाविकांच्यासाठी सोयी सुविधा दिलेल्या आहेत। काय सांगाल? खरं तर 1.5 वर्षात नाही अधिक मासची सोमवती अमावस्या झाली, त्यामुळे राज्यातून नाही तर परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक आले। केवळ 1.5 वर्षानंतर ही सोमवती अमावस्या नव्हे तर आपण या सोमवती अमावस्यालाही गेले 30 ते 35 वर्षानंतर आलेला योग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण अधिक मासात आलेली ही सोमवती अमावस्या रविवार आणि सोमवार, काल अमावस्या चालू झाली, मात्र ही सोमवारी उद्या सकाळी 9 वाजता संपणार आहे। संपूर्ण जेजुरीकरांनी भाविकांचे मनपूर्वक असं हार्दिक स्वागत केले। उत्साहात चैतन्यमय वातावरणामध्ये ही सोमवती अमावस्या पार पडलेली आहे। पालखीचं प्रस्थान कऱ्हा नदीच्या शाही स्नानाकडे झालेले आहे। खांदेकरी असतील, मानकरी असतील, पुजारी, कोळी, गडची, वीर, ग्रामस्थ असतील, पोलीस प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, मंदिर सेवेकरी असेल, मंदिर सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी अतिशय उत्तम अशी व्यवस्था करून हा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। काय सांगाल? खरं तर मोठं महत्व आहे या खरं तर आणि आमच्या विश्वासाने सांगितलं की 1.5 वर्षानंतर ही सोमवती अमावस्या आलेली आहे आणि अमावस्या आल्यानंतर तर हा ब्रह्ममुहूर्तावर की अमावस्येचं प्रस्थान झालेलं आहे। त्यामुळे प्रचंड प्रमाणात भाविक या गडावरती आज श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि संपूर्ण देव संस्थांच्या वतीने जेजुरीचे सर्व ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, गावकरी आणि पोलीस प्रशासनामध्ये आलेल्या भाविकांसाठी चांगल्या प्रकारे सुख सुविधा केलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसागर जेजुरी गडावर लोटलेला आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणावर जे भाविक आलेले आहेत हे जेजुरी गडावरती दाखल झालेले आहेत। मनोभावे दर्शन घेताना भाविक खंडोबाच्या गडावरती आलेले आहेत। खरं तर सोमवती अमावस्या आज पार पडत आहे आणि श्रींचा पालखी सोहळा आहे हा कऱ्हा नदीच्या दिशेने प्रस्थान झालेला आहे। सकाळी जल अभिषेक होऊन कऱ्हा नदीवरती खऱ्या अर्थाने हा सोमवती अमावस्या याची सांगता होणार आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती भाविक आहेत हे मनोभावे दर्शन घेऊन येळकोट जय मल्हारच्या घोषणेने मुक्तपणे भंडारा उधळत ही सोमवती अमावस्या पार पडताना दिसत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।